खरं सांगायचं झालं तर कुठलीही मोठी कलाकृती जी उभी राहते, ती ही अनेक हजारो हातांच्याच माध्यमातून उभं राहते. त्याचा हेड एक कोणीतरी असू शकतो, जो आज समजा या प्रोजेक्टचा मी आहे, की मी हे स्वप्न म्हणजे मी हा विचार केला. मला पद्मनाभ मंदिर उभं करायचं आहे. त्याची रिप्लिका दगडूशेठ हलवाईच्या इथे अवेलेबल जागेत कशी उभी करायची? त्याचं प्लॅन डिझाइन करू शकतो मी. पण त्याच्यासाठी लागणारे हात मोलाचे असतात. हे ओरिजिनल मंदिर जेव्हा उभं राहिलं असेल, तेव्हाही ज्या राजांनी विचार केला त्रावणकोर, की मंदिर उभं करायचं. पण ते उभं करण्याकरता लागणारे हजारो हातच महत्त्वाचे असतात. तर त्या प्रत्येक एकाचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युशन तेवढंच असू शकतं, जेवढं माझं असू शकतं, जेवढं या मूर्त्या आपण बघतोय त्या डिझायनरचं असू शकतं, तेवढंच त्या कळसापर्यंत पोहोचवणाऱ्या माणसाचं पण असतं. आणि जे आयुष्यात उराशी बाळगलेलं स्वप्न, की एक दिवस आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपतीची सेवा करायला मिळावी आणि ती यावर्षी बाप्पानी सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष त्यांनी दिली. आणि आता आपण काम पाहत आहात, की सर्व काम माझं आजच्या तारखेला म्हणजे खरं तर 30 जूनला दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सेटअपचं 90% काम पूर्ण झालेलं होतं. आणि ज्या पद्धतीने आत्ता आपण काम करतोय म्हणजे तिथल्या गोपुरावर साधारण 500 मूर्त्या लावतो किंवा खांबसुद्धा आपण आता तुमच्या शूटमध्ये येतीलच, की डिटेलिंगमध्ये काम करणं ही माझी स्पेशालिटी आहे. म्हणजे माझ्या इंडस्ट्रीत मला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात. जे काम करतो ते फार परफेक्शननी करतो आणि डिटेल जाऊन करतो. हा स्वभाव माझा पहिल्यापासून.